चकव्याची रात्र, भयानक रात्र. कोणाला माहीत होते की ती रात्र त्याच्यासाठी एवढी भयानक असेल. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा 14 वर्षाचा काशी मुंबईमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहत होता. काशीचे आईवडील रमा आणि संजीव दोघे दिल्लीचे राहणारे होते. ते लग्नानंतर कामासाठी मुंबईमध्ये शिफ्ट झाले होते. काशी दिल्लीला फक्त एकदाच गेला होता, जेव्हा तो 5 वर्षाचा होता. बऱ्याच वर्षानंतर काशी वडिलांनी एक ट्रिप प्लॅन केली. ते आपल्या मुलाला परत घेऊन जाणार होते, कारण तो आपल्या आजी आजोबांचे घर पाहू दे. ते रेल्वेने जाणार होते. मुंबईमधून ट्रेन निघाली. ट्रेनमध्ये रिझर्वेशन केल्यामुळे त्यांना चांगली सीट मिळाली होती आणि काशी खिडकीजवळ बसून बाहेरचे अंधारातले नजारे पाहत होता. काशीची आई त्याच्या बाजूलाच सीटवर झोपली होती. झोपेतच रमाला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला तिचा छोटा मुलगा नितीन दिसला. ही गोष्ट जरा विचित्र होती, कारण रमाला आपल्या छोट्या मुलाची आठवण येणे बंद झाले होते. चालत्या ट्रेनमध्ये रमाला घाम फुटू लागला आणि घाबरून एकदम तिचे डोळे उघडले. काशीचे वडील संजीवने रामाला पाहिले तेव्हा ती भरपूर घाबरी होती. संजीवने विचारले, काय झाले तुला? पण रमाने कोणाला काही न बोलता ट्रेनच्या खिडकीकडे तोंड करून बसली. मग ट्रेन जयपूरच्या स्टेशनवर थांबली आणि काही तांत्रिक अडचणीमुळे ट्रेन जयपूर स्टेशनलाच थांबली. त्यामुळे सगळ्या पॅसेंजरना जयपूरमध्येच उतरायला लागले. त्यामध्ये काशीची फॅमिली देखील होती. काशीच्या वडिलांना सांगितले की आज आपण जयपूरमध्येच थांबू आणि उद्या सकाळची पहिली ट्रेन पकडून परत दिल्लीला जाऊ. रात्र भरपूर झाली होती. किमान 12 वाजले होते. काशीच्या वडिलांनी स्टेशनच्या जवळच एक हॉटेल बुक केले. वर चढून काशी आणि त्याचे आईवडील जेव्हा हॉटेलमध्ये गेले आणि रूमच्या आत प्रवेश करताच काशीच्या डोक्यात सुई टोचत आहे असे दुखू लागले. काशीला वाटले की हे साधारणशी डोकेदुखी आहे. हे कोणाला न सांगता तो बेडवर झोपला. काशी आणि तिची आई एका रूममध्ये झोपले होते आणि त्याचे वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. पण रमाला झोपच येत नव्हती. ती पूर्ण वेळ फक्त तिच्या छोट्या मुलांबद्दलच विचार करत होती. जेव्हा काशी 4 वर्षांचा होतो तेव्हा नितीन जन्माला आला होता. 1 वर्षानंतर त्याच्यासोबत एक दुःखद घटना झाली. एके दिवशी नितीन आणि तिची फॅमिली असेच एका ट्रेनने प्रवास करत होते. ते जयपूरला जात होते. संजीवने जयपूरवरून निघताना पूर्ण वेळ छोट्याशा नितीनला आपल्या हातातच पकडले होते. रात्रीचे 1:30 वाजले असतील. संजीवला डोळा लागला होता. तो झोपला होता. ट्रेनच्या हलक्या धक्क्याने संजीव जागा झाला आणि त्याने पाहिले की नितीन त्याच्या हातात नाही आहे. हे पाहून संजीवने लवकरच रमाला उठवले आणि तिला सगळी घटना सांगितली. ते सगळ्या ट्रेनमध्ये नितीनला हुडकू लागले. त्यांना तो घावला, पण त्यांना विश्वास होत नव्हता. नितीन ट्रेनच्या दरवाजात बसला आहे. कोणाला कळाले नाही की तो तिथे कसा पोहोचला. रमा आणि संजीवचे मन जोरजोरात हादरत होते. ते नितीन जवळ जातच होते तेव्हा ट्रेनला अजून एक धक्का लागला आणि नितीन ट्रेनच्या दरवाजातून बाहेर पडला आणि अंधारात गायब झाला. रमाने हे बघून जोरात किंकाळी फोडली आणि ती रडू लागली. त्यांनी फौरन ट्रेनची चेन ओढली आणि बाहेर निघून नितीनला शोधू लागले, पण तो कुठे घावला नाही. काशी भरपूर छोटा होता म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला या बाबतीत काही सांगितले नाही. वर्ष उलटली आणि काशीला त्याच्या छोट्या भावाबद्दल काही आठवत नव्हते. हा सगळा विचार करता करता रमा रडत होती. तेव्हाच तिच्या हातरुणाच्या खाली हालचाल झाली. ती न हालता डुलता ते काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे पडली. रात्रीचे 3:30 वाजले होते व अचानक हॉटेल रूमचे टेम्परेचर कमी होऊ लागले आणि खोलीत थंडी पडली. पण बाहेर उन्हाळा होता. रमाला जयपूरच्या उकाड्यात थंडी वाजत होती. तिला विचित्र वाटू लागले. तेव्हाच रमाच्या पाठीमागून एक आवाज आला, मम्मा, मम्मी. पाठीमागे वळून मला बघताना मी आहे तुझा नितीन. रमाच्या कानात कोणतर हळूहळू तिला बोलवत होते आणि पाठीमागे बघायला सांगत होता. हे ऐकून तिची आत्मा थरथरली.
आणि भीतीने रमा एका बाजूलाच तोंड करून झोपून राहिली. तिला वाटले तिचा मुलगा नितीन तिला बोलावतो आहे. ती वळणारच होती तेव्हा तिला आठवले, जेव्हा कोणती आत्मा पाठीमागून बोलावते तेव्हा पाठीमागे वळून बघू नये. काही वेळ आवाज तिला असेच येत होते आणि थोड्याच वेळात ते आवाज आपोआप बंद देखील झाले. थंडी देखील कमी होत होती आणि त्याच्या रूमचे टेम्परेचर परत नॉर्मल झाले. जेव्हा तिला वाटले की सर्व नॉर्मल झाले आहे ते पाहून काशीच्या आईने पाठीमागे वळून पाहिले. तिला तिथे कोणी दिसलं नाही. तिथे होता तो फक्त काशी. रमाने पाहिले. काशीचे तोंड उघडे होते आणि तो खोलीच्या सिलिंगवर पाहत होता. असे वाटत होते की काशीचे अंग आकडले होते. तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला तर तो तापत होता. त्याचे शरीर फार गरम झाले होते. रमाने काशीला औषधे देऊन त्याच्या डोक्यावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवल्या, पण त्याचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. मग रमाने दुसऱ्या खोलीत झोपलेल्या संजीवला उठवले आणि त्याने संजीवला सांगितले. ते दोघे दुसऱ्या खोलीत जात असताना त्यांनी पाहिले काशी जोरजोरात थरथरत होता. असे वाटत होते की त्याला फिट येत आहे. अचानक काशीचे डोळे पांढरे पडले आणि वर हवेत तरंगू लागला. तेव्हाच एका छोट्या मुलाचे हसण्याचे आवाज खोलीत चोहीकडून येत होते. खोलीतल्या लाईटा देखील चालू बंद होत होत्या. त्या दोघांना काही कळत नव्हते. संजीवने लगेच हॉटेल स्टाफला ओरडत मदतीसाठी बोलावू लागला. जेव्हा हॉटेलचा स्टाफ तिथे आले तेव्हा काशी निर्जीव होऊन तिथेच बेडवर पडला. सगळ्या लाईटा देखील बंद चालू होण्याचे बंद झाले होते. तेव्हा रमा काशीजवळ गेली. काशीचे डोळे बंद होते. तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याला उचलून ते सर्व जवळच्या दवाखान्यात घेऊन जात होते. पण जसे काशी हॉटेलच्या बाहेर पडला त्याचे डोळे परत उघडले. त्याचे शरीरही पहिल्यासारखे तापत नव्हते. काशीला त्याच्या आईवडिलांनी विचारले, तुला काय झाले होते? पण काशीला काही लक्षात नव्हते. पण त्याला एवढे लक्षात येत होते की आपल्या खोलीच्या खिडकीत एक लहान मुलगा बसला होता. ते ऐकून काशीच्या आईवडिलांना फार भीती वाटली आणि त्यांनी त्याची पूर्ण रात्र दवाखान्यात काढली आणि सकाळ होताच बसनी दिल्लीला निघाले. काशी आता पूर्णपणे बरा वाटत होता. त्याच्याकडे पाहून असे वाटतच नव्हते की त्याच्यासोबत अशी काही घटना कधी झाली होती. ते दिल्लीत पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी एका पंडितला त्यांनी सर्व घटना सांगितली आणि ते पंडित त्यांना सर्व घटना सांगितले. जो तुम्हाला त्या हॉटेलमध्ये हाक मारणारा मुलगा तुमचा छोटा मुलगा नव्हता. ती एक दुसरी दुष्ट आत्मा होती जी तुमच्या दुःखाचा फायदा घेऊन तिचे काम करून घेणार होती. त्या पंडितने काशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले की आता त्यांना कोणी सतवायला येणार नाही. ते म्हणाले, तुमच्या छोट्या मुलाची आत्मा आजही तुमच्या सोबत आहे आणि तुमची ती रक्षा करते. दुसरी घटना. माझे नाव विक्रम आहे. 12 फेब्रुवारी 1985 माझी आजी वारली होती. 12 फेब्रुवारी 1995 माझी आई वारली. 12 फेब्रुवारी 2005ला माझे वडील. फक्त मीच वाचलो आहे. आणि 11 फेब्रुवारी 2015 आहे. जवळजवळ रात्रीचे 9 वाजले आहेत. 3 तासात तारीख ही बदलेल आणि चालू होतील माझ्या आयुष्याचे अखेरचे 24 तास. मला आठवते, आजीच्या मरणावेळी मी 10 वर्षाचा होतो. मरणाच्या 5 दिवसापासून त्याला कधी मेन डोरच्या बाहेर, कधी घराच्या दरवाजाजवळ कोणी दिसत होतं. पण त्याची नजर इतकी कमजोर होती की तिला टेबलावर ठेवलेले जेवण देखील दिसत नव्हते. तिच्या मरणाच्या 3ऱ्या दिवशी मी तिच्या जवळच बसलो होतो. आजी मला रोजच्या सारख्या गोष्टी सांगत होती. गोष्टी सांगता सांगता ती कधी कधी दरवाजाकडे अचानक बघणार आणि तसेच ती इकडे तिकडे बघत होती, जसे कोणी आहे ज्याला पाहून ती चिंतित होत आहे. काही वेळ असे झाले. मग मीनं उठून दरवाजा बंद केला. तेव्हा आजीला गोष्टी सांगता सांगता अचानक श्वास घेण्यास फार अडचण येऊ लागली आणि धापा टाकत टाकत तिची शुद्ध हरपली. त्यावेळी घरात मी आणि आजीच होतो. मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती झोपली नव्हती. ती बेशुद्ध होती. मी पळत पाणी घेऊन आलो. पाणी आजीच्या डोळ्यावर शिंपडले आणि आजी आजी असे ओरडत होतो आणि ती अचानक उठली आणि बोलली, ती मला मारून टाकेल, ती मला मारून टाकेल.
मी विचारतच राहिलो, कोण मारेल तुला, कोण मारेल तुला आजी, कोण? तेव्हा ती म्हणाली, ती जी टेबलच्या जवळ आहे ती मला मारून टाकेल. मी इकडे तिकडे पाहिले पण मला कोणी दिसले नाही. मी म्हणालो, आजी तिथं कोणी नाही आहे. आणि आजी माझ्याकडे बघत बोलली, बघ तो टेबलावर ठेवलेला ग्लास आपोआप पडेल. मी तिथं पाहिलं तर टेबलावर ठेवलेला ग्लास जसंच्या तसा तिथे होता. मी म्हणालो, आजी ग्लास तर टेबलावरच आहे. माझे बोलणे पूर्ण झाल्यावर लगेच एका आवाजाने मी टेबलाकडे पाहिले तर तिथे आत्ताही कोणी नव्हते. मला कोण दिसत नव्हते, पण ती काचेचा ग्लास खरंच जमिनीवर पडला होता. मी भिवून तिथून पळालो तर आजीच्या खोलीचा दरवाजा आपोआप माझ्या पाठीमागे बंद झाला. आई बाबा आल्यावर मी त्यांना हे सांगितले. त्यांना वाटले मी अजून छोटा आहे, तुला भास झाला असेल असे ते म्हणाले. पण मी एकटा असताना घाबरलो होतो आणि मला माहीत होते काहीतरी होणार आहे. आजीच्या खोलीतून पुढचे 2 दिवस फक्त रडण्याचे आवाज येऊ लागले. तिने गोष्टी देखील सांगितल्या नाही. तिसऱ्या दिवशी रडण्याचा आवाज आजीचा नव्हता तर आईबाबांचा होता. कारण आजी मेली होती. तिचा मृतदेह त्याच टेबलाखाली आकसून पडला होता जिथून तो ग्लास पडला होता. मी जेव्हा 20 वर्षाचा झालो तेव्हा आयुष्याला आणि जीवनाची बऱ्यापैकी किंमत मला कळाली होती. एके दिवशी कॉलेजमधून घरी येऊन घराची घंटी वाजवली तर दरवाजा रोजच्या सारखा उघडला नाही. दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला तर आजीच्या बंद खोलीत पडत होती, जी आज उघडी होती. मी त्या खोलीत जाऊन पाहिले. ते पाहून माझ्या हातातील बॅग माझ्या हातातून पडली. ज्या टेबलाखाली माझ्या आजीचा देह मिळाला होता त्याच टेबलाखाली आज माझी आई आकडून बसली होती. मी 2-3 वेळा आईला आवाज दिला, आई आई, तर आई असे दगड झाली होती. मी घाबरलो आणि तिच्या जवळ जाऊन तिला जोरात हलवत जोरात ओरडू लागलो, आई आई. तेव्हा आईने माझ्याकडे पाहत ती म्हणाली, तुझ्या आजीने मला सगळं सांगितले आहे. ती कोणाला सोडणार नाही आहे. ती आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. माझी आई हे एकच वाक्य सारखं सारखं बोलत होती. ती जसे अजून काही या जगात नाहीच. मी तिला परत खांद्यांना धरून हलवत म्हणालो, चल. तिला मी ओढत त्या खोलीतून बाहेर घेऊन जाऊ लागलो. पण असे वाटले की आईचे वजन दुप्पट झाले आहे. कसेबसे मी आईला त्या टेबलाखालून बाहेर काढले आणि दरवाजाच्या बाहेर घेऊन जाऊ लागलो. पण आज पण टेबलावर ग्लास होता आणि तो माहीत नाही, पण परत तो खाली पडून फुटला. पण कसे? आम्ही तर एवढ्या लांब होतो आणि घरात देखील आमच्याशिवाय कोणी नव्हते. ग्लास तुटताच आई जशी वेडी झाली होती. तिने मला धक्का देऊन बाहेर ढकलले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. मी काय करू मला कळत नव्हते. मी लगेच बाबांच्या ऑफिसमध्ये कॉल केला आणि पुढच्या 10 मिनिटात बाबा घरी आले. त्यांना सगळी घटना सांगितली. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना राग, ना आणखी काही. बर्फासारखा थंड होता त्याचा चेहरा. त्यांनी फक्त एवढेच बोलले, जा आतून अगरबत्ती घेऊन ये. मी अगरबत्ती घेऊन आलो आणि मी पाहिले बाबा कोणाला तर फोनवर बोलत होते. हां, ती एसीवाली असेल तर चांगले होतील. फोन ठेवून कपाटातून कफनच्या कपड्याला काढले व माझ्या हातात दिले आणि त्याच थंड डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. ते गंभीर आवाजात बोलले, मी दरवाजा तोडत आहे. आज जेही पाहशील फक्त घाबरू नकोस. त्यानंतर बाबांनी जोरजोरात दरवाजाला मारून दरवाजा तोडला आणि खरंच माझ्या बाबांनी बोलले होते ते खरे होते. आज जे मी पाहिले ते मी कधीच विसरलो नाही. माझी आई त्या टेबलाखाली बसून त्याच तुटलेल्या ग्लासाचे तुकडे असे खात होती की जसे ती कोणती खाण्याची वस्तू आहे. माझ्या आईचे पूर्ण तोंड रक्ताने भरले होते. आई माझ्याकडे बघत तर होती, तेही हसत, पण तिचे डोळे रडत होते. असे वाटत होते की आई माझी आई नसून कोणीतरी दुसरीच बाई आहे. आईच्या हातात एक मोठा काचेचा तुकडा होता जो बाबांच्या पोहोचण्याआधीच त्याने आपले काम केले होते. त्याने आईच्या गळ्याची नस कापून टाकली होती. रक्ताची एक चिळकांडी गळ्यातून बाहेर पडली. आई पुढच्या 2 मिनिटात तडपून मेली आणि तारीख 12 फेब्रुवारी 1995. अंतिम संस्कार माझ्या वडिलांनीच केले आणि मला त्यापासून फार लांब ठेवले. वर्तमान काळ
आता 12 फेब्रुवारी यायला फक्त 1 तास बाकी आहे. भूतकाळ. माझ्या आत आता एक भीती बसली होती, पण बाबांनी कधी कोणतीच कमी पडू दिली नाही. 10 वर्षानंतर फेब्रुवारी 2005 येता येता एक वेगळीच भीती माझ्या अंगात घर करू लागली. मी स्वतःच्या खोलीला चेक करत होतो. कानाला हलका आवाज जरी झाला तर पूर्ण घराची लाईट मी लावत होतो. महिन्याच्या 9 तारखेपर्यंत बाबा चांगले होते, पण रात्रीचे 12 वाजताच रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. बाबा कायम दरवाजा उघडा ठेवत होते. मी भरपूर वेळ दरवाजा वाजवत बाबांना हाक मारत होतो, पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. मी बाहेर जाऊन अंगणातल्या खिडकीतून पाहिले तर आजीच्या खोलीतली ती टेबल बाबांच्या खोलीत पडली होती आणि ते त्यावर बसून हवेत कोणाशी बोलत होते. कधी हसत होते तर कधी रडत होते, पण न थांबता बोलत जात होते. मला माफ कर, मला माफ कर. तूनं सगळ्यांना तर घेऊन गेलीस, माझ्या रमाला घेऊन गेलीस, पण मला घेऊन गेलीस तर विक्रम एकटा पडेल ग. मला माफ कर ग. तुझे रागावणे बरोबर आहे, पण आमचे हाल तर बघ. तुला जे पाहिजे होते ते तर तुला मिळाले ना. मी बाहेरूनच ओरडलो, बाबा बाबा. माझ्या ओरडण्याने माझे वडील अचानक झोपेतून उठल्यासारखे त्या टेबलवरून उतरले आणि इकडे तिकडे पाहू लागले, जसे त्यांना माहीत नाही की ते कुठे बसले होते. मी परत आत घरात आलो तर बाबा किचनमध्ये काहीतरी गुणगुणत चहा तयार करत होते. त्यानंतर त्या रात्री सर्व नॉर्मल गेली. 11 फेब्रुवारी रात्रीचे 8 वाजले होते. मी 2 दिवस सुट्टीवर होतो. कुठल्याही परिस्थितीत मी काही होऊ देणार नव्हतो. मी पूर्ण वेळ बाबांच्या सोबतच होतो. त्यांना जीव घालून मी त्यांना त्यांच्या रूमवर सोडले. मी सगळे आवरून मीही त्यांच्याच रूमवर गेलो. आज मी तिथेच झोपणार होतो. बाबा उठून बाथरूमला गेले. मी काही वेळ पडून राहिलो, पण टाईम खूप झाल्यावर मी बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन त्यांना हाक मारत होतो, बाबा बाबा. बाथरूममधून कोणताच आवाज आला नाही, शिवाय फ्लॅश केलेला आवाज आला. त्यानंतर नळ बंद करण्याचा आवाज, पण दरवाजा उघडून माझे बाबा बाहेर आले नाही. मी दरवाजाला मारत बाबा बाबा म्हणून ओरडत होतो. मी दरवाजा तोडला आणि आत गेलो. आत गेल्यावर मला दिसले की सगळ्या भिंतीवर फक्त एकच लाईन लिहिली होती, चूक माझी होती. माझे बाबा बाथरूममध्ये नव्हते. मी पाहिले, बाथरूमची खिडकी उघडी होती. लगेच बाहेर बघितले तर मला दिसले की बाबा अंगणात एका कोपऱ्यात बसून काहीतरी बडबडत होते. रूममधून मी त्यांच्या जवळ गेलो. ते मला पाहून रडू लागले. त्यांनी मला अचानक धक्का मारून अंगणात दुसऱ्या बाजूला जाऊन उभारले आणि ते त्या ठिकाणाची जमीन खोदू लागले. मी त्यांना थांबणार याची विचार त्यांनी सोडून दिला होता. मी त्यांना अडवण्यासाठी गेल्यावर ते सारखं मला ढकलत होते. जेव्हा थोडा खोल खड्डा झाला तेव्हा त्यात ते झोपून म्हणाले, विक्रम तुझी काळजी घे, मी तुझ्यासाठी तुझे जीवन घेऊन चाललो आहे. ते म्हणताच त्यांनी जवळचीच एक वीट घेऊन आपल्या डोक्यावर तोपर्यंत मारत होते जोवर त्यांचा जीव निघत नाही. वर्तमान काळ. आणि आता माझी बारी. 3 रात्रीपासून याच काळजीने झोपलो नाही आणि अचानक आता डोळा लागला. जेव्हा डोळे उघडले तेव्हा खालून आवाज येत होते. भरपूर लोक आली होती. जवळजवळ सगळे पै पाहुणे दिसत होती. जरा वेगळे होते असे वाटत होते, जसे सगळे मातममध्ये आले आहेत, पण कोणी रडत नव्हते. सगळ्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होते. मी माझ्या रूममधून खाली येऊन त्याच्यामधून हॉलपर्यंत आलो, पण सगळे आपापसात इतके मस्त होते की कोणी मला पाहिलंच नाही. सगळे बोलत होती, पण मला काही ऐकायला येत नव्हते. मी जसे हॉलमध्ये पोहोचलो तसे मी पाहिले, आई बाबा आणि आजी हॉलमध्ये सगळ्यांसोबत एक एक करत बोलत होते आणि आतापर्यंत कोणी मला पाहत नव्हतं. ते अचानक सगळ्यांचे हसणे खिदळणे बंद झाले. सगळ्यांचे डोळे माझ्याकडेच बघत होते आणि हळूहळू सगळे माझ्या जवळ येऊ लागले. मला घेरून उभा राहिले. त्या गर्दीमधून आई, आजी आणि बाबा माझ्याकडे आले आणि ते बोलले, आज तुझी बारी आहे, वाचणे अवघड आहे. मी अचानक झोपेतून जागा झालो आणि मी घामाघूम झालो होतो. वेळ 9:40 झाले होते. माझ्या रूममध्ये शांतता होती. सुई जरी पडली असता मला तिचा आवाज आला असता, पण जो आवाज मला आला तो सुई पडल्यापेक्षा जास्त होता.
कुठल्या टेबलचा ड्रॉवर उघड बंद होत होता. मी त्या आवाजाच्या दिशेने बाहेर आलो तर ऐकले की आवाज आजीच्याच खोलीतून येत होता. एक एक पाऊल टाकत मी विचार करत होतो की मी कसे आज रात्री मरणार. खोलीचा दरवाजा जसा उघडला तसे वाटले की खोली 10 मिनिटं आधीच स्वच्छ केली आहे. पूर्ण खोली आजीची अगरबत्ती लावत होती. तिचा सुगंध पसरला होता. खोलीतील बल्ब पेटत होता आणि त्या टेबलचा ड्रॉवर उघड बंद होत होता. तोच टेबल होता ज्याच्या खाली माझी आजी आणि आईचे प्रेत होते. तर त्या ड्रॉवरमध्ये एक डायरी पडली होती. मी उचलून ती डायरी वाचू लागलो आणि मला माहीत पडले जिला मी आजपर्यंत आई म्हणत होतो ती बाबांची दुसरी बायको होती, म्हणजे माझी सावत्र आई. डायरी वाचून मला माहीत झाले की मला जन्म देत आहे महिन्याभरातच माझी खरी आई मरण पावली होती. कारण माझी आई त्याच हॉस्पिटलची नर्स होती जिथे मी जन्मलो आणि आमच्या आजीने हुंड्याच्या लालसेने बाबांना त्यांच्या वंशाचा दिवा मिळाल्यावर आईला मारण्याचा पूर्ण षडयंत्र रचले होते. आणि तो दिवस होता 12 फेब्रुवारी. मला आज कळाले होते. माझ्या खऱ्या आईला असले विष दिले होते की पाण्याच्या कमतरतेमुळे माणूस मरतो. त्याच टेबलावर माझ्या आईला बांधून त्यांनी तिच्या तोंडात जबरदस्ती त्यांनी विष घातले आणि काही तासातच माझी आई मरण पावली. यावेळी मला ही एक स्त्री टेबलच्या वर दिसत आहे, पण ती मला बघून रडत आहे. मला घाबरवायचा प्रयत्न करत नाही आहे. ज्यांनी माझ्या आईसोबत ते काम केले त्यांना त्याचे कर्माचे फळ मिळाले आहे आणि ती आत्मा माझ्याकडे पाहत नाहीशी झाली आणि त्या टेबलची राख झाली.